रामकृष्ण हरी. आज आपण अश्वत्थामा भाग 3 पाहू. बोल बोल काय हवंय तुम्हाला? अश्वत्थाम्याने विचारलं. लवकर सांगा. माझी एकच इच्छा आहे, फक्त एकच. कोणती? मला धन जड जवाहीर काही नको. मग पुरी कराल माझी इच्छा? होय करीन, नक्की करीन. मग ऐका तर. अश्वत्थामा कान देऊन लक्षपूर्वक ऐकू लागला. थोडं चमत्कारिक आहे आणि जगावेगळं मागणं आहे माझं. ते कसंही असो, पण लवकर सांगा. मला महाभारत काळात घडलेलं भारतीय युद्ध, याची देही याची डोळा बघायची इच्छा आहे. तुमचं मागणं विलक्षण आहे, ते मी आधीच सांगितलं होतं. अश्वत्थामा विचारत पडला. बराच वेळ गप्प राहिला. का? आपण काही मागा म्हणाला होता ना? जोशी मास्तरांनी त्याला बोलतं करण्यासाठी विचारलं. तुमचं मागणं विलक्षण आहे एवढंच म्हणालो मी. मला ते पुरं करता येणार नाही असा माझा म्हणण्याचा अर्थ नव्हता. पण मग हा पण कशासाठी? एक गोष्ट लक्षात ठेवा. महाभारत काळात घडलेलं प्रसिद्ध भारतीय युद्ध मी आपणाला जरूर दाखवीन. परंतु अर्जुन ज्यावेळी रथात बसून युद्धासाठी येईल व युद्ध सुरुवात करण्यापूर्वी आपल्या हातातील शंख जोराने फुंकतील, त्यावेळी पृथ्वीचा थरकाप उडवून टाकणारा तो आवाज तुम्हाला सहन व्हायचा नाही. तुम्ही बेशुद्ध पडाल तो ऐकून. मास्तर किंचित विचारात पडले, परंतु लगेच म्हणाले, मी बेशुद्ध पडलो तरी चालेल, परंतु ते युद्ध प्रत्यक्षात पाहायचं आहे मला. मग काय वाटेल ते हो. पहा, पुन्हा एकदा नीट विचार करा. माझा विचार आता बदलायचा नाही. ठीक आहे. असं म्हणून अश्वत्थाम्याने काही मंत्र म्हणून मास्तरांच्या भोवती एक वर्तुळ काढले आणि तो म्हणाला, या वर्तुळाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. टाकलं तर फुकट माराल. ठीक आहे, नाही टाकणार. त्यानंतर अश्वत्थाम्याने आणखी एक मंत्र म्हटला. त्याबरोबर मास्तरांच्या डोळ्यासमोर सिनेमाप्रमाणे भारतीय युद्धाचा देखावा दिसायला सुरुवात झाली. प्रथम कौरव पांडवाची सैन्ये एकमेकाच्या दिशेने येताना दिसली. त्यात हजारो रथ, घोडे व हाती होते. अतिशय वेगात असल्याने सारा आसमंत धुळीने भरून गेला होता. परंतु एखाद्या प्रखर दिव्याचा झोत पडावा त्याप्रमाणे कुठून तरी त्या दृश्यावर लख्ख प्रकाश पडला व मास्तरांना हुबेहूब सिनेमात पाहिल्याप्रमाणेच पुढची दृश्य दिसू लागली. तेवढ्यात एका बाजूने महाधनुर्धर अर्जुनाचा रथ येताना दिसला. मास्तर डोळ्याची पापणीही न हलवता तो सारा प्रकार विलक्षण कुतूहलाने पाहत होते. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्री कृष्ण करीत होते व त्याच्या रथाच्या ध्वजाचे रक्षण महावीर हनुमान करत होते. तेवढ्यात दोन्ही सैन्य समोरासमोर येऊन धडकली व आता युद्धाला सुरुवात होणार तोच. अर्जुनाने रथात उभे राहून आपल्या हातातील शंख फुंकवायला सुरुवात केली. तो आवाज प्रलय काळच्या मेघगर्जनेप्रमाणे महाभयंकर होता आणि
तो आवाज कानी पडताच अश्वत्थाम्याने सांगितल्याप्रमाणे जोशी मास्तरांची शुद्ध खरोखरच हरपली. ते जागच्या जागीच कोसळले. त्यानंतर काय घडले जोशी मास्तरांना ठाऊक नाही. ते शुद्धीवर आले तेव्हा चक्क एका दवाखान्यात होते व त्यांच्या भोवती मित्र परिवार व नातेवाईक यांचा जागता पहारा होता. अश्वत्थामा अजूनही भेटतो हे सत्य नाकारता येणार नाही. कारण अश्वत्थामा भेटल्याचा उल्लेख आणखी काही ठिकाणी सापडतो. रामकृष्ण हरी.